आगरी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलेली व्हायरल ऑडिओ क्लिप ही आपली नसून कुणीतरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ती तयार करून आपल्याला बदनाम केल्याचं माजी महापौर आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदेंचं म्हणणं आहे। जातीपातीचं राजकारण न करता मी निवडून येतेय, त्यामुळे आपल्या आवाजात मॉर्फ केलेली ही ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। या प्रकरणी पोलिसातही आपण तक्रार दिल्याची माहिती मीनाक्षी शिंदे यांनी दिलेली आहे। तो फालतू मेसेज बोगस अकाउंट खोलून यांच्या दम नाही तर हे लोकांनी कशाला करायचं। मी आज जर पोरं पाठवली त्याच्या घरात तर काय राहील रे त्याची इज्जत। मला काय माहितीच नाही मीना आंटी, मी 5 दिवस झाले ऍडमिट होतो, दुसऱ्या दिवशी आलो, ऑर्डरला गेलो, मलाच बरं नाही माहिती का, मी कामावरती पण जात नाही, मी आता थोडं बाहेर अरे आलो। तू पण आता येत नाही, ऐक ना, तू पण येत नाही, हे लोक पण येत नाही, तर मी हेच बोलली की यांच्या बायका पळून नेले का माझ्या नवऱ्याने, ते ह्यांना एवढं सॅड झाले सगळे लोक। त्याच्या आईला फोन कर, त्याच्या बहिणीला फोन कर, मी आता उद्यापासून असं चालू करेल की बायका घरात पाठवून मारायला लावेल मी त्याला। काय मी काय असं बोलून घेतो मीना आंटी, काय काय ते पेका करून काय चालतं फालतूगिरी आहे बघ ना। तो आनंद भोईर, तो जो त्याची लायकी काढलेली आणि आता त्याला एवढा पुळका आलेला आहे दुसऱ्यांच्या बायकांची तो हे करतोय, तर त्याचं पण वाट लावायला मला टाइम नाही लागणार। आता काहीच बोलत नाही, ते आग त्यांची कशी काय वाजवायची ती मी वाजवणार आहे। ह्या संदर्भात मी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली आहे आणि ज्यांनी कोणी ही ऑडिओ क्लिप व्हायरल केली असेल तर त्यांची चौकशी करून पोलीस त्याच्या मार्फत तुम्हाला कळवतीलच सगळ्यांना की ह्याच्यात काय सत्यता आहे म्हणून। पण मला असं वाटतं की राजकीय वातावरण खूप खालच्या पातळीला गेलंय हे ह्याच्यातनं दिसतंय, कारण इलेक्शनच्या तोंडावरती अशा प्रकारचे कथित ऑडिओ व्हायरल करून लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न जो चाललाय तर मला असं वाटतं की खूप खालच्या पातळीचं आहे। आगरी भाषेसंदर्भात मी काहीतरी वाक्य बोललेली आहे, तर अशा प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करून हे राजकारण जिंकण्याचा त्यांचा केविळवाना प्रयत्न चालू आहे। ज्या क्लिपविषयी खरं म्हटलं तर बोलतानाही किंवा चर्चा करतानाही आम्हाला लज्जास्पद वाटतो। जर आमच्या समाजाविषयी असं बोलाल तर आमच्या समाजाची ताकद पाहण्याचा विचारही तुम्ही करू नका, कारण काही झालं तरी हा जिल्हा हा आमचा आहे, आम्ही तुम्हाला सगळ्यांना स्वीकारलंय। आम्ही कोणाचं मान सन्मान कमी केलंय का? आम्ही कधी भेदभाव केलेला आहे का? पण तुम्ही इथं येऊन आणि आमच्याच समाजाविषयी बोलाल, मला राजकीय दृष्ट्या काही बोललंसं चाललं असतं, पण माझ्या समाजावर बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही। शिंदेंच्या नेतृत्वात 2022ला आम्ही त्यांचा टांगा आधीच पलटी केला, आधी आमच्या कार्यकर्त्यांचा टांगा पलटी करून दाखवा, असा हल्लाबोल मंत्री शंभूराज देसाईंनी गणेश नाईकांवर केलेला आहे।